मान्सून 7 दिवसात केरळमध्ये दाखल होणार, तर यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. देशभर 87 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशभर 87 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी. जुहू, मालाड, घाटकोपर, विक्रोळीसह माहीम स्टेशन परिसरामध्ये पावसाची हजेरी. उकाड्यापासून मुंबईकरांना काहीसा दिलासा. वसई विरार परिसरामध्ये ऊन आणि हलक्या पावसाचा खेळ. हलक्या पावसामुळे तापमानामध्ये किंचित घट. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नवी मुंबईमधील तळोजा परिसरामध्ये पावसाच्या सरी. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे उकाड्यांना त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी. एका तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा आलाय, तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. गोंदियात पावसाचा धान आणि मका पिकाला फटका. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्त्यावरती वाळत घातलेलं धान आणि मका पीक हे भिजलेलं आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्यामधल्या वडद इथं टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्रोत आटले. पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था. गोंदियात टँकरद्वारे पाणी पोहोचवून वन्यजीवांसाठी पिण्याची सोय. अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील राजे छत्रपती ग्रुपचा उपक्रम. जंगलाच्या दुर्गम भागामध्ये असलेल्या आनाकी झरी नावाच्या मुख्य वन्यजीव पाणवठ्यावरती टँकरनं पाणी पुरवठा. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा कळप दाखल. गडचिरोलीतून वैनगंगा नदी ओलांडून करोली आणि आकापूर मार्गे हत्तीचा कळप. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कळपामध्ये 4 पिल्लांसह एकूण 20 हत्ती असल्याची माहिती आहे. वन विभाग अलर्ट मोडवर. हिंगोली जिल्ह्यातील सोलार प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल. परिसरामधील शेतकऱ्यांचा गंभीर आरोप. वन विभागाच्या नाकावरती टिचून 1200 एकरावरील झाडं तोडली. वृक्ष तोडीसाठी वन विभागाची परवानगी नाही. जळगावात रात्रीतून बनवलेला रस्ता सकाळी हातानं उखडला. जळगाव शहरामधील बजरंग बोगदा परिसरामध्ये रात्री नव्यानं बनवलेला डांबरी रस्ता दुसऱ्याच दिवशी उखडला. निकृष्ट रस्त्याच्या कामाबद्दल नागरिकांचा संताप. दोषींवरती कारवाईची मागणी. हे रस्त्यामध्ये ना काहीच नाहीये. हे ना वरती ना जे हे हात टाकला की ना पूर्ण डांबर निघतोय. हे पूर्ण डांबर आहे ना, तुम्ही पाहू शकता कसं डांबर निघतोय पूर्ण डांबर. आणि ना मध्ये ना त्याने काही प्रक्रिया केलेली नाही. पूर्ण माती आहे. हे तुम्ही बघू शकता. हे पूर्ण माती आहे. नागपूरमध्ये उष्माघातानं आणखी 3घांचा मृत्यू झाल्याचा संशय. शहरामधील विविध भागामध्ये सापडले 3 मृतदेह. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. किल्ले रायगडवरती शिवराज्याभिषेकाची तयारी सुरू. मुख्य कार्यक्रम असणाऱ्या राजसदर इथं उभारला भव्य मंडप. तर पर्यटक शिवप्रेमींच्या सुविधेसाठी होळीचा माळ, बाजारपेठ या ठिकाणी मंडपाची उभारणी करण्यात येते. बंधू अशोक खरात पुन्हा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात. माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी अशोक खरात आणि कल्पना खरातवरती गुन्हा दाखल आहे. वसईतील गावठी दारूच्या हातभट्टीवरती पोलिसांची कारवाई. दारू नष्ट. दारू निर्मितीचं साहित्यही जप्त. लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पुण्याच्या विषारी दारूच्या घटनेनंतर भंडारा पोलीस ऍक्शन मोडवरती. विविध भागात मोहपूल, हातभट्ट्या उद्ध्वस्त. साधारण 16 लाखांचे देशी दारू बनवण्याचं साहित्यही जप्त. 17 जणांविरोधात गुन्हा दाखल. कौटुंबिक वादामधून भंडाऱ्याच्या खाराबीत मुलानं केली दिव्यांग वडिलांची निर्घृण हत्या. दारुड्या मुलानं वडील तुकडू बावणे यांची हत्या केली आहे. गणेश बावणे असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नालासोपाऱ्यात रीलसाठी रिक्षाचालकाचा जीवघेणा स्टंट. सोशल मीडियावरती प्रसिद्ध मिळवण्यासाठी स्टंटबाजी. तर स्टंट करताना कळंब समुद्रकिनारी रिक्षा पलटी झाली. कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी आहे. नालासोपारा पूर्वेमध्ये बस चालक आणि फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की. नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा. फेरीवाल्यांमुळे बस जाण्यास अडचण होत असल्यामुळे वाद निर्माण झाला. तर अनधिकृत फेरीवाल्यांवरती कारवाईची मागणी.
वर्ध्यातील दहेगावात 2,730 लिटर डिझेल पेट्रोल जप्त, इंधनाची 2,85,000 वर किंमत आहे. प्लास्टिक कॅनमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलं होतं पेट्रोल डिझेल. पोलिसांकडून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील दारू दुर्घटनेनंतर सांगली पोलीस ॲक्शन मोडवरती. सांगलीतील हातभट्टीच्या अड्ड्यांवरती छापा टाकून जेसीबीनं उद्ध्वस्त केलंय. 750 लिटर दारू आणि इतर साहित्यही नष्ट. केंद्रात राज्यमंत्री दर्जाचं पद मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी गजाआड. भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची 50,000 रुपयांची फसवणूक. केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी 20,50,00,000 रुपयांची मागणी. ठाण्यातील इंदिरानगरमध्ये बिबट्याची दहशत. 5 दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा. कुत्र्याला घेऊन जातानाचा सीसीटीव्ही समोर, तर झाडावरती बसल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मुलाच्या उमेदवारीसाठी तटकरे शिंदेंच्या दारी. अनिकेत तटकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप ठरलं. भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवरती लढणार. केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीच्या जागावाटपाबाबत शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 7 जागांवरती अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्यात. विधान परिषदेसाठी महायुतीचं जागावाटप ठरलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 2 जागा. पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला. रायगडमधून अनिकेत तटकरे लढणार, तर पुण्यामधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरती खलबत सुरू. धाराशिव, बीड, लातूरमधला महायुतीचा उमेदवार ठरला. काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी. बसवराज पाटलांना पक्षाकडून उमेदवारीचा फोन गेल्याची माहिती आहे. अरविंद निलंगेकर, दत्ता कुलकर्णी आणि ओमप्रकाश शेट्टे उत्सुक होते. बसवराज पाटलांना भाजपकडून उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषदेची उमेदवारी. धाराशिवमधील मुरुम या त्यांच्या मूळ गावी समर्थकांकडून जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण. उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून उमेदवारी डावलली. धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करत व्यक्त केली आहे नाराजी. भाजपकडून या जागेसाठी बसवराज पाटलांना उमेदवारी. धाराशिव, बीड, लातूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून महेश देशमुख यांना उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. धीरज देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू असताना नवा चेहरा पुढे, तर महेश देशमुख यांच्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांमार्फत उमेदवारी अर्ज खरेदी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती आहे. अहिल्यानगरचे कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी हळकुंडावरती अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा कोरली आहे. सुबक अशी कलाकृती साकारत अहिल्यादेवींना अभिवादन. नाशिकच्या सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा गैरप्रकार. सिन्नर कोर्टानं आरोपी नामकरण आवारेचा जामीन अर्ज फेटाळलाय. जामिनासाठी वरिष्ठ न्यायालयामध्ये अर्ज करावा लागणार. भंडाऱ्यात काँग्रेसच्या 40 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. 15 मे रोजी वैनगंगा नदीमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी जलसमाधी आंदोलन केलं होतं. परवानगी नसताना आंदोलन केल्यामुळे कारवाई झाली आहे. NS राजा सुब्रमणी आजपासून देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. NS राजा सुब्रमणी आज CDS पदाचा कार्यभार स्वीकारणार. जनरल अनिल चौहान यांच्यानंतर देशाला नवीन CDS लाभणार.